अ, त्या काळी म्हणजे वाचण्यात आहे तुमच्याशी ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी लक्षात येतं, की इंदिरा गांधी निकालानंतर अलाहाबादचा जो निकाल आला त्यानंतर 12 जून 1975 नंतर त्या राजीनामा देण्याच्या विचारात होत्या. पूर्णपणे जाहीरपणे आलं तो सर. मग तो राजीनामा न देता त्याने आणीबाणी लावली. ह्या 12 ते 13 असं दिवसामध्ये नाही झालं. मग काय झालं? त्यांनी राजीनामा दिला नाही याचं कारण त्यांच्यावरती तमाम काँग्रेसच्या पक्षाचं, वकिलांचं, मध्यमवर्गाचं असं प्रेशर आलेलं की कशासाठी राजीनामा द्या तुम्ही? तुमचा गुन्हा काय आहे? तर पोलिसांनी स्टेज बांधलं. तेव्हा तुम्ही अशा गोष्टीवरती राजीनामा देऊन एक वेगळाच पायंडा पाडताय आणि असा पायंडा पाडून तुम्ही आपलं कोणालाही शरणागती देताय. अशी शरणागती तुम्ही देता कामा नये असं प्रेशर सगळीकडनं, नुसतं पक्षाकडनं नाही इतरांकडनं पण आलं आणि मग इंदिरा गांधी द्विधा मनस्थित गेल्या. त्यांची इच्छा राजीनामा द्यायची होती, पण असं सगळं वातावरण व्हायला लागलं. मग त्यांना लोक सांगण्यात आलं की जर तुम्ही राजीनामा दिलात तर ज्यांना तुमचा राजीनामा 71 सालपासून हवा आहे तोच आत्ता होईल, म्हणजे त्यांचा कट यशस्वी होईल. तुम्ही त्या फंदात पडू नका. कारण काय होतं? त्यांनी हे कारण का दिलं की असा कट यशस्वी होईल? कारण त्याच्या अगोदर बरोबर 2 वर्ष 1973च्या सप्टेंबरमध्ये चिलीमधल्या आयेंदे नावाच्या पंतप्रधानाचा खून झाला होता डायरेक्ट. आणि तो खून होण्याची पार्श्वभूमी काय होती? अशीच होती, तिथे रेल्वे नाहीये, तिथे ट्रकचा सगळा व्यवहार आहे. तर त्या सगळ्या ट्रकर्सनी महिनाभर संप करून तिकडे टंचाई निर्माण केली होती. तोच प्रसंग त्यांना इथे करायचा होता. तशाच प्रकारचा ट्रकर्सचा संप तर रेल्वे संप. त्यामुळे इंदिरा गांधींना असं सांगण्यात आलं की तुमचाही त्या पद्धतीने खून होईल, कारण निवडणुकीला 4च महिने राहिलेत. मग तुम्ही प्रचाराला बाहेर उतरणार, त्यामुळे तो धोका आहे. त्या धोक्याला तुम्ही आता सामोरं जावं असं काही वाटत नाही, कारण तुमचा गुन्हा अगदी मामूली आहे. त्या गुन्ह्यासाठी तुम्ही राजीनामा दिलात तर त्यांचा जो कट 1971 पासून चालू आहे, जो त्यांना निवडणुकीत यश प्राप्त आलं नाही, म्हणून त्यांनी कोर्टामार्फत आणलाय. तुम्ही आता राजीनामा दिला तर तुम्ही त्यांच्या कटालाच मदत केली असं होईल.